मॅडम या ना मॅडम, पटापटा या ना. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. मॅडम हळूहळू या. दीपिका मॅडम हळूहळू या. मॅडम या लवकर. गौऱ्या, तू तर म्हणाला होतास हा शॉर्टकट आहे. हो ना. अरे ते काहीच दिसत नाहीये. हो ना मॅडम. आपली शाळेची बस पण नाहीये. हो ना. साळुंके सर पण ना. काय झालं? कुठेतरी हिल स्टेशन वर घेऊन जायचं पिकनिकला, ते जंगलात कशाला आणलंय? तुम्ही जरा गप्पा बसा. सहल बरोबर चाललेली, तुम्हाला मध्येच भूक लागली आणि मला म्हणालात मला करवंद खायचे आहेत म्हणून आपण शॉर्टकटने आलो ना. मला खायची भूक लागलीच होती ना मला. अहो काय तुम्हाला भूक लागली आणि करवंदाच्या ऐवजी काय खाल्लं तुम्ही? काटेरी वांगी. आणि नंतर मलाच म्हणताय चव काहीतरी वेगळीच लागली रे गौऱ्या. अरे ती जाळी माझ्याकडे बघून हसत होती माहितीये का तुम्हाला? गौऱ्या, तू चेष्टा नको करूस रे. मग आता स्किट कसं पुढे जाणार आपलं? म्हणजे मला सांगा, सामाजिक विषयावर बोलायची आपल्या दोघांची क्षमता आहे का? नाही ना. जरी आपण प्रयत्न केले त्यांची ऐकण्याची इच्छा आहे का? त्यासाठी चेष्टाच बरी ना. पण तू बडबड नको करूस. मला भीती वाटायला लागली. मला पण भीती वाटायला लागली. कसंबो कसंबो. ए गौऱ्या, कुठल्या प्राण्याचा आवाज आहे हा? प्राण्याचा आवाज नाहीये, या जंगलातल्या जंगली माणसाचा आवाज आहे. आपण त्यांच्या एरियात आलोय आणि मी असं ऐकलंय त्यांच्या एरियात जर गेलं ना ते परत जिवंत पाठवत नाही. चल, मला शॉर्टकट नाही जायचं. आलं त्या माऊली परत जाऊया. कटुना पिढीली झुझू 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 झुझू? नाही, आम्ही झू मधून नाही आलो आहोत. आम्ही शहरात राहतो. शहरात राहतो. हा माणसं आहे मी. उकली शकला खाओ शकला खाओ रे. पचला खो मांडे घाला मांडे पचला है चोकलोला शाळामध्ये सहलीला पहिल्या पाय इकडे मागो खो म्हणे मी कोरीला पुरी कटाली हमड़ी कोरीला पुरी कटाली हे या हे या हे या हे या हे या हे मॅडम बोला बोला. तुला यांची भाषा येते? म्हणजे अरे आमचे आजोबा आहे ना, आजोबा यांनी यांच्यावर लय अभ्यास केलाय. मोठे अभ्यासक होते. त्यांनी एवढा अभ्यास केला ना, मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं आजोबा शिकलेत ना, आपण कसं शिकायचं, ग बसा. एवढे मोठे अभ्यासक होते? मग तरी तू इतका ढ कसा? चकला गौरव, काय झालं? थांबा 2 मिनिटं बोलतोय ना. चकला हो हाय हा हमड़ी दिला हेड बोल टीचर चकला हो हमड़ी दिली बोला हमड़ी गौरव, शांत कर ना त्यांना, शांत कर ना गौरव. कोणा कोणतं कोणतं म्हणजे ना कोणतं म्हणजे ना असं काय झालं गौरव? तू चिडतो काय एवढं माझ्या? तुम्ही ढ बोललात ना मला म्हणून चिडला? नाही, त्याला सांगितलं तुम्ही टीचर आहे म्हणून चिडला. त्याला टीचर लोकांचा जाम राग आहे. का? ते म्हणतात फुकटचे सले त्याला इकडे यायचं नाही असं म्हणतात ते. एक मी बघ एक सांभाळून विचारा. हा, तुम्हाला तो महिनाभर खाईल. ओरे किती काय कर रे? ओते के ए किती आदर्श टीचर. आदर्श टीचर. इकडे आहे ना, कशाला मरताय तुम्हाला माहितीये का? जंगलात आहे ना आदर्श विकास ह्या शिव्या मांडल्या जातात. कळलं का?
त्या गोष्टी इथे नाहीत म्हणून त्याला आपण जंगल म्हणतो ना. मग अरे मग तू त्याला सांग की मी ब्युटिफुल इंटेलिजंट आणि मल्टी टॅलेंटेड टीचर आहे. सांग ना. खरंच सांग ना. सांगतो नीट सांग. सांगतो. हा. अच्छा होय हो खेकला हा बोला बेटा हा हा. ए तुला टीचर भाग मला खेळले हो बोला खा शकला मला ही हो मला हो हबडी गेली की बली आहे मी. हवा है हवा हाय हबला है हड मी आहे. नाही काय काय बोलला बघितलं ना. काय? किती खोटं बोलताय. हाड असं बोलला. अरे मग त्याला सांग मी एकदम शिस्तीची कडक बाई असं सांग. असं सांगू हा. चालेल. हा. होय बघला हे बघला मला हबडी गेली तिकडं ओमा हबडीचा आकाशी नाही बंडू 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 पहा चाललं काय झालं का चिडतोय. 5 मिनिटं थांबा ना जरा. शिकला बाबा हे हबडी गेली हो हो हबडी गेली काढा शिक्षका काढा शिक्षिका शिकले मॅम परीक्षा पेपर आहे कुठे आणि कुठे 100 पैकी 5 मराठी गणित इतिहास भूगोल लागायचं 6 विषयात 100 पैकी 5 शकलो बघा कोण करतो काय आई घर काम बाबा 90-20 गौरव काय सांगतो मराठीत. फक्त 5 छोटा भाऊ तंबाखू डबल खेळ शिकला बकडी शिकला ही गेली टकला काय कळलं का मी याला का सांगितलं तुम्ही शिक्षक आहात कडक शिक्षक आहे पण नंतर सांगितलं मला प्रत्येक विषयात तुम्ही फक्त 5 मार्क दिले म्हणून. हे सांगायची काय गरज होती तुला. चुकून निघाला तोंडातून. अरे तू त्याला नीट सांगतो. आता काय सांगू मी चांगली शिक्षक आहे हे सांग त्याला. मला पास करणार. हा करते. ते चौका भाग ते पला काय हो भाज किती हबडी गेली चकला हा मरदी हा हड जा पास करताय हड दिली हा हंजी 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 हा ओ दादा मी पास करते यांना. आम्हाला जाऊ दे. शिकला पास हंजी 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 हा आताच द्या म्हणतोय मार्क. आत्ता कुठून देऊ. आता माझ्याकडे काहीच नाही. मी शाळेत गेल्यावर देते ना. माझ्याकडे आहे ना. काय आहे? हे का मी रिझल्ट बॅगेतच घेऊन फिरतोय. हा घेऊनच फिरतोस. 7 विषयात 5 मिळाले. भिंतीला कुठं लावू. पेन दे पेन घ्या. हा खोका शाखा थकवला शेवळ निघड खा. हो दादा हे बघा सगळीकडे मी 95 दिले सगळ्यांना. बघा हे 90च आहेत 5 कमी आहेत. हे काय अरे एका विषयात 5 कमी आहेत. ए गौरव हा मराठी बोलला. नाही मॅडम काय होतंय यांची भाषा ना कधी कधी आपल्याला मराठी वाटते. असं काही नाहीये दोन्ही मिक्स वाटतात. नाही हा स्पष्ट मराठी बोलला. हबडी दिलं काय बोलला इकडे दे. ऐकू मला गंडवतोय. मॅडम राजा प्रगती मला गंडवतोय. चुकाला डुकाला चुकाला आता याला दाखव. इकडे चुकाला डुकाला मॅमी जगतो हे 7वीच्या वर्गातला त्याने सांगितलं सगळं मॅडम. मी सांगितलं अरे काय खोटं बोलतो तू. किती खोटं बोलतो रे तुम्ही. किती बोलतो मला सोड. बस पर्यंत सोड. हबडी तकला मराठी बोल ना. चला अशी तासन तास वाट बघणारा मूर्खपणा अक्षरशः. नाही तुम्हाला सांगतो या बायकांना वाटतं की लग्न करणं ही फक्त पुरुषांची गरज असते. हा माझ्या पहिल्या लग्नाच्या वेळी सुद्धा मी असं तासन तास वाट बघायचो. पण वेळेवर येईल ती सुष्मिता कसली हो. सुष्मिता म्हणजे माझी पहिली बायको. 3 वर्षापूर्वी
मला सोडून देवाच्या घरी गेली. ओ सो सॉरी. नाही देवाच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी. तिच्या माहेरचं आडनाव देव, सुष्मिता देव. तशी गेली. गेली तर गेली, मला काय फरक नाही पडत. मी 3 वर्षात फोन पण नाही केला. मस्त एन्जॉय केलं 3 वर्ष, धमाल आनंदात दिवस काढले. पण आता त्या आनंदाचा एक कंटाळा आला. एकट्याने किती दिवस काढणार ना. कोणतरी जोडीदार असावं असं वाटतं नाही. म्हणून लग्न करायचं ठरवलंय. म्हणजे रमा आणि मी आज पहिल्यांदा भेटतोय. आता ही बाई वेळेवर आली तर भेटू, नाहीतर पुन्हा दुसरी वेळ घेऊन भेटू. काय करणार, मला पण चॉईस नाही ना. गरज म्हणताला अक्कल नसते. अगदी बरोबर आहे. हा जो चेहऱ्यावर आता गरज असलेला माणूस दिसतोय ना, त्याची जी अवस्था आहे ना तीच माझी अवस्था आहे. आमच्या दोघांची गोष्ट एकच आहे. मीही घटस्फोटीतच आहे. पण पुन्हा एकदा आत्महत्येची बोलणी म्हणजे लग्नाची बोलणी करायला आली आहे. तसा बरा दिसतोय रे. आपण बघू. हे काय जे आहे ते आहे. हाय हाय, मी रमा. मी रमाकांत. अय्या हा. सेम्पिंग. काय 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 म्हणजे मला कळलं नाही. नाही म्हणजे रमाकांत. नाही मी रमाकांत आहे, तुम्ही रमा आहात ना. अहो नाही, माझं पण तेच आहे. रमा माधवकांत आडनाव रमाकांत. चांगलंय चांगलंय. मी हे ठिगळे मॅट्रिमोनीमधून आलोय. सेम्पिंग. आता काय झालं. मी पण ठीक आहे मॅटर्निटी होम मधून आले. सॉरी मेट्रो मोनियो मध्ये आले. नाही पण ठिगळे मॅट्रिमोनी म्हणजे खूपच विनोदी नाव वाटतं नाही. अहो विनोदी कसं अप्रोप्रिएट आहे. अच्छा. म्हणजे बघा ना, एखाद्याचा संसार फाटका असतो, आयुष्य फाटकं असतं, त्यांना बरोबर ठिगळ लावून शिवून देण्याचं काम करतात ते ठिगळे, नाही का. काय सेन्स ऑफ ह्युमर तुमचा. थँक्यू. ग्रेट. किती वर्ष झाली तुमच्या ठिगळाला. आय मीन सॉरी डिवोर्सला किती वर्ष झाली. ऍक्च्युली डिवोर्सला 3 वर्ष झाली. आणि तुमच्या 3 वर्ष. सेम पिंग. हो काय काय करताय सारखं. दोघांना पण 3-3 वर्षाचे कमाल आहे माहिती. डिवोर्सला 3 वर्ष झाले. लग्नाचा 3रा वाढदिवस असल्यासारखं काय हसताय तुम्ही. नाही तसं नाही. म्हणजे सॉरी हा, तुम्ही गैरसमज नका करू घेऊ. ऍक्च्युली ही सेम पिच म्हणायची माझी सवय अगदी लहानपणापासूनची. काही साम्य आढळलं की लगेच सेम पिच. नाही दुखतंय पण ते. सॉरी. चांगलंय. पण काय आयुष्यात असे चढ उतार येत असतात. हो. लग्नाचं एकदम कसं काय ठरवलं. नाही ऍक्च्युली 3 वर्ष मस्त मजेत आनंदात घालवली. मग आनंदाचा कंटाळा आला. हो चला लग्न करून टाकू. एक मिनिट तुम्ही काय मला टाइमपास म्हणून इथे बोलवले. हॅलो, लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला. आणि 1 मिनिट, मी तशी मुलगी नाहीये प्लीज. अहो तुमची नाही, माझी नाही, मनाची नाही, जनाची तरी लाज बाळगा ना. म्हणजे तुम्ही कुठल्या अंगाने मुलगी दिसताय. अरे माणसा, मुलगी म्हणजे स्त्रीलिंगी या अर्थाने म्हणते मी. नाही मला माहितीच आहे मी आता मुलगी दिसत नाही. पण आमचा डिवोर्स झाला तेव्हा अगदी चवळीच्या शेंगेसारखी दिसायचं मी. पण डिवोर्स नंतर काय काही कामच उरलं नाही. म्हणून महाराष्ट्रातलं शेंगांचं पीक संपवायचं ठरवलं वाटतं. नाही तसं नाही, म्हणजे ठरवलं ना लग्न करायचं ठरवलं ना. हो ठरवलं, म्हणून तर आली इकडे. बसा ना, आपण बसून बोलूया. खरंच की. प्लीज 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 बसा. थँक्यू. ऍक्च्युली आपण मुद्द्याला हात घालूया का. म्हणजे कसं, आता आपण लग्नाची बोलणी करायला इथे आलेलोच आहे. आता हे आपलं काही पहिलं लग्न नाही, त्याच्यामुळे वय, शिक्षण, गाता येतं का, शिवण क्लास वगैरे हे असले फालतू प्रश्न विचारण्यात काही अर्थच नाही. स्वयंपाक जमतो का वगैरे हे विचारण्यात काही अर्थच नाही. तुमचं लग्न का मोडलं हे विचारलं तर काही हरकत नाही ना. म्हणजे आपण मुळात ते बोलायला सवय नाही का. म्हणजे तुमचा डिवोर्स कशामुळे झाला, तुमच्यामुळे की त्याच्यामुळे. अर्थात त्याच्याचमुळे. हो म्हणजे अपघात झाला की चूक समोरच्याच माणसाची असते. नाही असं नाही, म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे कटकट, प्रचंड भांडणं, सतत त्रास, हे चुकलं ते चुकलं, सतत चुका करत राहायच्या. आणि मग सॉरी रमा. कंटाळा आला होता मला त्या सॉरी कंटाळा, कटकट नुसती, चिडचिड, भांडणं. बरोबर बोलला तुम्ही, बरोबर बोलला. किटकिटचा गजर झाला की डोकं फिरतं. नाहीतर काय हो, आउट होतो डोकं. नाहीतर काय. तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस होता आणि नेमकं त्या दिवशी ऑफिसमध्ये प्रचंड काम होतं. म्हणजे जनरली कॉर्पोरेट ऑफिसला तुम्हाला माहिती आहे प्रचंड काम असतं. पण नेमकं त्या दिवशी बॉसने असं सांगितलं हे सगळं पूर्ण करायचं. आणि मग जेव्हा सगळं करून निघालो ना, तर गडबडीत माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली. मला कळलं नाही, मला मेसेज करता आला नाही. हो घरी पोहोचलो गिफ्ट घेऊन, तर मुलगा झोपलेला. आता माझी काही चूक आहे का सांगा ना. पण बायको लगेच सुरू, मुलाच्या वाढदिवसाला येता आलं नाही, राडे केले, राडे भांडणं सगळी ह्या त्या, डोकं आऊट झालं माहिती माझं. 1 मिनिट, राडे केले म्हणजे बरोबर आहे तिचं.
नाही बायको एवढी अपेक्षा करणारच. नाही पण नाही साहजिक आहे हो. आपल्या आनंदाच्या प्रसंगी आपल्या नवऱ्याने आपल्याला सोबत करावे यात तिचं काही चुकलं नाही. आणि आम्हा बायकांना म्हणजे घर नवरा पोरगो संसार या व्यतिरिक्त काही विश्वास नसतं. तुम्हाला कसं मित्र असतात उंडारायला, आमचं तसं नसतं ना. पण कमाल आहे तुम्हा पुरुषांची, म्हणजे काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला. तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला वेळेवर पोहोचला नाही. डिस्गस्टिंग. हे जर एका बाईकडनं झालं असतं बापरे केवढा डिस्गस्टिंग. झाली ना माझी चूक झाली. अरे पण अजून भर म्हणून तिने काय केलं, मी आणलेला केक कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिला. काय केक कचऱ्याच्या टोपलीत फेकला? हो ना. मी तर कचऱ्याची टोपलीच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर ओतली होती. काय बोलताय? हो राग भयंकर. माझ्याही लेकाच्या वाढदिवसाला तो आला नाही, म्हणजे आमच्याही लेकाच्या वाढदिवसाला तो आला नाही. नॉनसेन्स. नाही म्हणजे तो केक टाकल्यानंतर माझं डोकं फिरलं. मी म्हटलं 2 दिवस मी जेवणार ना. पण तुम्ही टोपलीच टाकल्या म्हटल्यानंतर तो निघून गेला असेल ना. छे सॉरी म्हणत होता. चूक त्याची आहे, सॉरी तरी म्हणायलाच पाहिजे. सॉरी दिवसभर तेच. मला ना तुम्हाला सांगू या सॉरीचा इतका कंटाळा येतो ना. बराच वेळा विचार केला जाओ सरळ माहेरी निघून. पण नाही, मी माहेरी गेले की लगेच त्याची आई आणि नणंद घरी येतात. ठिय्या म्हणून बसतात. मग काय हा मॉलमध्ये जा त्या मॉलमध्ये जा, ह्या खरेद्या करा त्या उधळपट्टी पैशाची. नुसत्या लुटतात तो माझ्या नवऱ्याला, दोघी नुसत्या लुटायच्या. अरे पण प्रॉब्लेम काय तुम्हाला, मला एक गोष्ट कळत नाहीये. तो त्यांचाही मुलगा आहे ना. आणि वर्षाचे 12 महिने नवरा नावाचा बैल बायकोच्या दावणीला बांधलेला असतो की नाही. मग पोळ्याच्या दिवशी आईला बहिणीला वेळ दिला तर प्रॉब्लेम कुठे आहे? नाही म्हणजे त्यांचं लाईफ आहे की नाही, म्हणजे आईचं मुलावर प्रेम असतं की नाही, मग तो वेळ द्यायलाच पाहिजे ना त्यांना. प्रेम करा ना, मला काहीच म्हणणं नाहीये, प्रेम करावं. पण त्या आईनं आपल्या मुलाचे कान कशाला भरावे बायको विरोधात? माझी सासू तेच करायची. नाही एवढं त्या नवऱ्याला दिवसभर आई 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 करायचं असतं ना, मग कशाला लग्न करायचं? आईच्या पदराला लटकायचं ना, कशाला पाहिजे बायको? हेच बोलायची माझी बायको, डोकं आऊट व्हायचं नुसतं. पण मागच्या वेळी कहर केलं हो माझ्या बायकोनं. आईच्या पायात पाय अडकवून तिला पाडलं माहितीये. काय बापरे, हे भयंकर आहे, हिंस्र. अरे डेंजर आहे. माझं आणि माझ्या सासूचं पण भांडण व्हायचं, पण मी नाही असे वागले कधी. तेच ना, म्हणजे पायात पाय वगैरे टाकून मी नाही पाडलं त्यांना. एकदा मी चुकून अंगावर बसले त्यांच्या. काय नाही पडलेच हे चुकून. जास्त भयानक आहे. माझं काहीच नाही, एकदम जास्त भयानक आहे. नाही ते थोड्याशा दबल्या होत्या. थोड्याशा काय मेल्या असतील. मला ऐकून श्वास कोणतोय आता हे सगळं ऐकून. काय तुम्ही बोलताय? नाही पण तुम्हाला सांगतो काय, मी सांगितलं ना हे असं वागतात ना बायका म्हणून पुरुषांची डोके फिरतात. म्हणजे पण मी शेवटी गेमच केला. काय कसला गेम? आई का बदला आई. म्हणजे आमची फॅमिली पिकनिक गेली होती महाबळेश्वरला. तिथे मी सासूबाईंना म्हटलं की जरा घोड्यावर बसा, मस्त एक राऊंड मारा. घोडेवाल्याला डबल पैसे दिले. म्हटलं उधळव घोडा, तो उधळव चांगला, फिरव पिदव हिला चांगली. तो पिदावतोय. आमच्या सासूबाईंचा जीव वर खाली, त्या ओरडतायत. मी आपलं कमान सासूबाई कमान कमान कमान, बायकोला ऐकू जाऊन त्याच्या कानात जाऊन कमान कमान सासूबाई आवाज होते. अशी जिरवलेली. विकृत माणूस आहे हा. काय विकृती ही? स्वतःच्या बायकोच्या आईला हा असा त्रास देतात. एक सेकंद. शिशी नाही माझ्या नवऱ्याला पण माझ्या आईचा प्रचंड त्रास व्हायचा. म्हणजे त्यांनी दोघांचं पटायचं नाही, पण त्यांनी असा त्रास नाही कधी दिला. हे भयंकर विकृत आहे. तुम्ही जे वागलात ते विकृत. अच्छा तुम्ही वागता ते विकृत नाहीये. तुम्ही तुमच्या नवऱ्याला किती त्रास दिला आताच तुम्ही सांगितलं ना. बरं आता मी काय म्हणते, आपल्याला आपल्या चुका कळल्याच आहेत तर आपण मागचं सगळं विसरून जाऊन आपण जरा पुढे जाऊया का? म्हणजे नाही पण कसं आहे की मागे जे काय घडलं ते एकदा कळलं पाहिजे ना. उगाच हिस्ट्री रिपीट नको ना. आणि मला आधीच्या किटकिटी परत नको आहेत प्लीज. हा माझं पण तेच म्हणणं आहे. म्हणजे नाही आणि मला सांगा, आता प्रत्येकाला मित्र हे असतातच ना. हा म्हणजे असतात की सुरुवातीला मित्र असतातच. नाही पण मला आताही आहेत मित्र. आताही मित्र आहेत मला. चांगला मन मिळव स्वभाव आहे माझा, त्यामुळे मित्र आहेत मला. गुड. आणि त्यात मित्र जमल्यानंतर पार्टी धमाल मजा मस्ती होणारच ना. आणि 31 डिसेंबर म्हणजे आमच्या हक्काचा दिवस हो. आमच्या हक्काचा दिवस. आमची पार्टी ठरलेली. बायको माहेरी गेली होती. 2 तारखेला येते म्हणाले, 2 जानेवारीला. आम्ही धमाल करतोय, मजा मस्ती करतोय. ही सकाळी 6 वाजता 1 जानेवारीला हजर. मग काय बघते तर काय, मित्र पडलेला, 3-4 ठिकाणी रांगोळ्या पडलेल्या, तिकडे धुडगूस सगळं. आता असणार ना, काय करणार ना. मी म्हटलं कशाला आलीस तू? सरप्राईज द्यायला. आणि हिला सरप्राईज झालं स्वतःला. राडे झालं आमच्या तिकडे. मला सांग बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? अरे नाही म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे की नाही? कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य? कसलं स्वातंत्र्य? म्हणजे मुळात माझ्या नवऱ्याने असं मित्रांना वगैरे बोलून घरात जर असा धांगड निघा घातला असतं मला चाललंच नसतं. माझी परमिशन घ्यायला हवी ना. म्हणजे नाही मला चालणारच नाही असं. नाही सगळं माझे मित्र आहे ते येणारच घरी. नाही मला चालणार नाही. 1 मिनिट.
मला अजिबात चालणार नाही. चालणार नाही म्हणजे मला नाही असं मित्र. माझी बायको बरी आहे, म्हणजे तिला सहन व्हायचं नाही, पण माझ्या मित्रांचं सगळं करायची ती. मग तुमच्यापेक्षा माझा नवरा बरा. त्यांनी नाही असं मित्र कधी दारात आणले, त्यांनी नाही मला त्यांच्या कब्बशाच्या उचलायला लावल्या. सॉरी, आम्ही जे काय पार्ट्या बिर्ट्या हॉटेलमध्ये, असं घरात वगैरे नाही. म्हणजे नातेवाईकांचं करायचंय, पण मित्र एवढा कुठला वेळ. नाही असू दे, पण माझी बायको नक्कीच बरी होती. नाही, माझा नवरा जास्त चांगला होता तुमच्यापेक्षा. तो कधी असं वागला नाही. ऐका ना, आपण ऑर्डर देऊया का काहीतरी? नाही, कसं आहे, भांडणं किटकिट हे सगळं आपल्या दोघांच्या आयुष्यात घडून गेलेलं आहे. कसं आहे, नवीन नातं तयार करायचं, नवीन नात्यात प्रवेश करायचं, तो स्वच्छ निर्मळ मनाने केलेलं बरं असं मला वाटतं, नाही का? हॅलो रमा. नाही म्हणजे नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. स्वच्छ निर्मळ मनाने विचार करायलाच हवा. हो ना. पण मग त्यासाठी नवीन नात्यात कशाला प्रवेश करायचा? म्हणजे जुन्याच नात्याचा नव्याने विचार करायला हवा, नाही का? चुकलं माझं. म्हणजे तुम्ही जसं तुमच्या बायकोला वागवायचा तसं माझा नवरा नाही मला कधी वागवायचा. नाही सॉरी, ऍक्च्युली म्हणजे नाही सॉरी, ऍक्च्युली सॉरी तुम्हाला नाही, मला त्याला म्हटलं पाहिजे. दिलीप, मला त्याला फोन केला पाहिजे. ऐका ना. सॉरी. हॅलो हॅलो, ऐका ना, मी काय म्हणतो, ऐकायला दोन. अरे गेली. हिच्यापेक्षा माझी बायको बरी आहे, म्हणजे काही न बोलता सहन करायची सगळी. हे काय, लगेच गेली. ती कधी मला बोलली नाही, माझ्या आईला कधी त्रास दिला नाही. ही आपलं, मी पण मूर्ख आहे, 3 वर्ष तिला कॉन्टॅक्ट पण केला नाही. हॅलो आय मीन सुष्मिता, कशी आहेस? आपल्या त्या हॉटेलला परत भेटूया एकदा. नाही, मी टेबल पण बुक केलं आणि ऑर्डर पण दिले तुझ्या सगळ्या आवडत्या पदार्थांची. आता रडतेस कशाला? आय लव्ह यू. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी गौरव मालणकर. म्हणजे माझ्या एकंदरीत बॉडी लँग्वेजकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी किती एक्साइटेड आहे. एक्साइट असल्यामुळे मी एक साईटला पण आलोय बघा. वा वा गौरव, तुझा या मंचावरचा प्रवास अतिशय सुंदर होता. तुला तुझ्या भावी करिअरसाठी आम्हा सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. नाही ना, नको ना. अगं तिसराच आठवडा आहे ग माझा. अगं नाही, बस तू बस. मी करशील. मी परत असे विनोद नाही करणार. बस तू बस. नमस्कार अलका मॅम. नमस्कार. मग नमस्कार प्रसाद सर, तुम्ही इथे काय सर? तिकडे त्या गौरवला झापून मन नाही भरलं का तुमचं? म्हणजे इकडे या गौरवला पण झापायला आलात? हसू नका. सॉरी सर, सॉरी. म्हणजे हे वाक्य ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल ना, दोन्हीकडचे गौरव इनोसंट आहेत, इथले लेखक डॅम्बिस आहेत. ही अशी वाक्य आमच्या तोंडी देऊन तुमच्यावरचा कुठला सूड उगवतात कुणास ठाऊक. म्हणजे बघा काय होतं, आमचं वाक्य घेतलं तर तुम्ही रागवता, नाही घेतलं तर हे रागवतात. आमच्यासारख्या नवोदित लग्नाळू कलाकारांनी जायचं तरी कुठे? हो, लग्नाळूच. लग्नावरनं आठवलं सर, माझं खूप दिवस लग्न जुळत नाही सर. नाही पण आज जुळेल, मला खात्री आज जुळेल. तुम्ही आलायत ना सर. म्हणजे तुमच्या पायगुणामुळे हे शक्य होऊ शकतं. केलं, कव्हर केलं. म्हणजे काय माहितीये का सर, म्हणजे मी ना थंडर या डेटिंग ॲपवरनं ना एक मुलगी पटवलीच फायनली. तिचं नाव शिवाली आहे मॅडम. शिवाली, काय गोड नाव आहे. आणि मुलगी सुद्धा खूप गोड आहे. म्हणजे कधी एकदा तिला भेटतोय असं झालं. एवढी क्यूट आहे ना ती. पहिल्यांदाच भेटतो ना आता आम्ही. शिवाली.
अरे बापरे. शिवाली. गौरव. शिवाली. गौरव. शिवाली. गौरव. शिवाली. सॉरी. असू दे ठीक आहे असू दे. तुम्ही प्लीज तुमचा रुमाल देता का जरा. ऍक्च्युली मी माझा रुमाल विसरले ना. माझा जेंट्स आहे ना, तो कसा देणार ना. जेंट्स नाकाला कुठे कळतंय जेंट्स आहे लेडीज आहे. देताय ना. आय रिअली लाईक इट. म्हणजे पहिल्याच भेटीत एवढं फ्रेंडली होशील असं वाटलं नव्हतं ग मला. वा 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 मस्त. तुम्ही पण ना. बसूया आपण. बसूया बस. ऍक्च्युली मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? हो, म्हणजे आपली पहिली डेट आहे ना, म्हणून आठवण म्हणून गिफ्ट. काय अरे ओ माय गॉड. वा. हे काय? खजूर म्हणू नकोस रे. शिवी दिल्यासारखं वाटतं. इट्स डेट. आपली पहिली डेट म्हणून हे डेट. मी तुला डेटे. हड. काय झालं गौरव? कुत्रा होता तिकडे. हाकल. पण हे मी दुबईवरून मागवलेत. वाव, दुबईवरून डेट झालेत. वा दुबईवरून डेट्स आलेत. अबुधाबीच्या गायकीच्या डेट्स मिळाल्यात. वा. म्हणजे डायरेक्ट दुबईवरून. शिवाली, एक मिनिट इथे येशील. म्हणजे मी सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. घे. माझ्यासाठी? हा, मस्त ना ग्रीटिंग. छान आहे ते. आतमध्ये तुझ्यासाठी स्पेशल असा एक मेसेज लिहिलाय मी. तो वाच ना. माझ्यासाठी स्पेशल. तू? हा. वाच लवकर वाच. तू गोरेगाव असं अंड सुपारी टाळ अँड टेड. एक मिनिट. हे असं लिहिलंय मी. मला एकदा बघू दे जरा. थांब. हे गोरेगाव असं नाहीये. ते गॉर्जियस आहे. गोरेगाव असं. आणि अंड कुठून काढलंस? AND अँड इतकं सोपं असतं ते. आणि सुपर टॅलेंटेडला तू सुपारी टाळ अँड टेड असं वाचलंस? आणि हे असं वर्णन वाचून तू लाजलीस? अच्छा, म्हणजे ते गॉर्जियस आणि सुपर टॅलेंटेड. राहू दे ते. कसं आहे ना गौरू, माझा थोडासा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. हा थोडा प्रॉब्लेम नाहीये बाळा. तू जवळजवळ वेगळी भाषा जन्माला घातलीये. टाळ अँड टेड. स्वारी ना गौरू. स्वारी तलवार. आणि स्वारीवरच निघतो मी आता. स्वारी. गौरव. कक्को ना रागव. कक्को रागव ना माझ्यावर. मी नाही रागवत आहे का तुझ्यावर. मी कसं रागवेन तुझ्यावर. तू मस्करी करतेस ना माझी. लब्बाड. हा, मस्करी. हे बघ हे घे तुझ्यासाठी. बघ काय आणलंय. आपण डेटिंगला आलोय ना, मग वृक्षारोपणाचं मध्येच कुठून आणलंस तू? किती विनोदी आहेस ग तू.
सर भुट्टा ले लो ना। नहीं चाहिए हमको भुट्टा, हमने घाला है चप्पल। वाह गौरव, सर तुम्ही खरंच हे पाहायला थांबला होता? असंच पाहिजे. हे बाळा, बुट्टा म्हणजे बूट नाही विकत आहे तो. अरे माहिती आहे मला, मी विनोद केला, विनोद. मस्करी केली, मस्करी तुझी. चलो चलो, दो देव. हा देव देव दो देव दो देव. ये पैसा ले पैसा. थैंक यू. सर आपको ये डेटिंग ऐप पे मिली? हाँ. होता है. ऑल द बेस्ट. होता है का म्हणाला? ऑल द बेस्ट का म्हणाला मला? काय कर काय करतेस तू? हे मक्याचं कणीस आईस्क्रीम सारखं चोखत काय खातेस? मला आवडतं रे मक्याचं कणीस आईस्क्रीम सारखं खायला. मग ही कुल्फी कशी खाते? सोपं आहे रे. बघा, ही अशी कुल्फी घ्यायची, तिला अशी करायची आणि अशी खायची. ही कोण आहे ही? हे आधी नव्हतं सांगितलं मला. ही कोण आहे ही? हे बाळा, हे मला एक आयडिया सुचली. काय रे? तू काय कर माहितीये का? हा? मक्याच्या कणसाला कुल्फी असं नाव ठेव, मग खाऊन बघ बरं कशी कशी खाशील कुल्फी. हे बघा. हा. अय्या, हे सोपं आहे रे. मला चाटून काहीच मज्जा येत नव्हती, आता मज्जा आली. हे तू जाणून बुजून असं करतेस ना? काही खरंच अशी आहे. गौरव माझ्या ना दात काढ अडकलायचं वाक्य असतील, वाक्य. नाही रे, या कुल्फीचं ना दाणे अडकतात दातात. कुल्फीच समजली याला. ते अगं जाऊ दे, कुल्फी ना आपण समुद्रात टाकून देऊया. कुल्फी जाऊ दे, नाही खायचं आपल्याला. कुल्फी नाही खायची. हा, आपण तू बस नाही ते बस ना. हे शिवाली बघ ना, हा समुद्र किती छान आहे बघ ना. शिवाली, म्हणजे या समुद्राच्या लाटांकडे बघितलं ना की मला असं वेगळंच काहीतरी वाटतं ग. हा, म्हणजे या समुद्राच्या लाटा अशा उसळतात आणि या दगडांवरती येऊन आपटतात ना, तेव्हा असं वाटतं की एक दुरावलेली प्रेयसी त्याच्या प्रियकराला घट्ट मिठी मारते. वाव. तुला काय वाटतं का समुद्राकडे बघून? समुद्राकडे पाहिलं ना की माझ्या मनात पहिला हाच विचार येतो. काय काय काय? कुणाच्या नळाला एवढं पाणी येत असेल ना रे? आणि एवढं पाणी खारट करायला किती मीठ लागत असेल? नाही, खरंच आहे. बुद्धी आणि सौंदर्य क्वचितच एकत्र सापडतं. हो ना प्राजू? हसू नकोस, तुझं पण सेमच आहे. त्याने लिहिले मन. जाऊ दे, जाऊ दे. आपण एकमेकांबद्दल जाणून घेऊया. अच्छा, तसं? मला सांग, म्हणजे तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी ना पोपट असतो. कोण असतो? पोपट असतो. तो पोपट पेरू खातो, तो पोपट. हा, तो पोपट. आणि पोपटाशिवाय ना 3 उंदीर राहतात माझ्या घरी. ते खूप त्रास देतात अरे. आणि काल ना किचनच्या भिंतीवर एक पाल दिसली, तिच्या तोंडात झुरळ होतं. म्हणजे आता घरी आमच्या झुरळ पण असणार. आणि तुला माहितीये, कधी कधी ना असं खिडकीवर येऊन कावळा बसतो, मग कधी कधी बटरफ्लाय येतात. नाही राहत का तुझ्या घरात? माणसं नाही राहत तुझ्या घरात? राहतात ना. मग त्यांच्याबद्दल सांग ना. हा, हे पाली झुरळ कशाला काढतेस तू? मी माझ्या आई बाबांबरोबर राहते. गौरव, मला सांग ना, तुझ्या घरी कोण कोण राहतं रे?
माझ्या घरी ना मी आणि माझी आई दोघेच राहतो. बाबा नाही आहेत ना मला. म्हणजे तू टेस्ट ट्यूब बेबी आहेस? तुझं डोकं फिरलंय का तुझं? हे काय बडबडतेस तू? काय बडबडतेस? मी कुठे काय बडबडते? तू बोलला ना मला आता की तुझे बाबा नाहीयेत म्हणजे तू टेस्ट ट्यूब बेबी. अगं बाबा नाहीयेत म्हणजे माझे बाबा गेलेत, वरती गेलेत. बरं झालं गेले बाबा. बाबा मीच माती खाल्ली आणि हिला इथे बोलवलं. माझा बापच नाहीये म्हणते ही. जाऊ दे मी निघतो. जाऊ दे. नाही सॉरी गौरव सॉरी. मी कान पकडते बघ. मी कान पकडले ना. प्लीज यार तू तरी सोडून जाऊ नको मला प्लीज. तू तरी म्हणजे सोपं आहे. मोडून टाकेल तू तरी तुझे. तू तरी म्हणजे काय? तू तरी म्हणजे अगं तूच बोललीस ना तू तरी सोडून जाऊ नकोस ते विचारतोय मी. अजून किती जण सोडून गेले तुला? तू 17वा आहेस. काय गौरव अरे मला खरंच कळत नाही. मला पहिल्या डेटला सगळे सोडून का जातात? गौरव नको ना सोडून जाऊ. तू सांगशील तसं वागेन. तू बोलशील तसं करेन. पण प्लीज तू सोडून जाऊ नको. तुला माझ्या पोपटाची मरू दे तुझा पोपट. मरू दे तुझा पोपट. इथे माझा झालाय पोपट. तुला नाही आवडत ना? मग मी नाही वागणार वेड्यासारखं. मी खरंच नाही वागणार वेड्यासारखं. मी नाही वागणार तू वागतेस वेड्यासारखं. तू बस इथे बस. नाही वागणार ना? नाही वागणार ना? नकोच वागू. ऐक आपण छान गप्पा मारूया. गप्पा मारू. मला सांग तुझ्यात वेगळं असं काय टॅलेंट आहे रे? वेगळं टॅलेंट ना मला ना माउथ ऑर्गन वाजवायला खूप आवडतं. मग वाजून दाखव ना. अगं घेऊन नाही फिरत ना मी. घरी आहे. मला शिकवशील ना? पण काय ते शिकवतो. मला सांग ना तुझ्यात काय वेगळं टॅलेंट आहे? माझ्यात ना मला ना कुत्र्यांच्या वेगवेगळ्या मूड्सचे आवाज काढता येतात. म्हणजे आता बघा आता कुत्रा आहे ना खूप खुश आहे. मग तो कसा भुंकेल? भाऊ. आता कुत्रा ना दुखी झालाय. मग तो कसा भुंकेल? भाऊ. आता सगळ्यात वेगळं गौरव कुत्रा आश्चर्यचकित झालाय. मग तो कसा भुंकेल? भाऊ. काय कसं वाटलं? हाड. गौरव अरे कोण ऐक मी जातोय. तुला काय कसं काय व्हायलो? मस्त ना एकदा. अपमान बिपमान जोरदार चालू आहेत ना सगळ्यांचे. काय गौऱ्याचे अपमान थांबवू नका. अपमान थांबलं तर त्याचं दुकान बंद होईल. बाकी काय नाही. तर आज ना आपल्याकडे इकडे कोणी येणार आहे माहिती आहे का? आपल्या घरी सेलिब्रिटी समीर चौगुले. त्याचा तो एक कार्यक्रम आहे सेलिब्रिटी तुमच्या दारात. तर त्या कार्यक्रमात ना माझा आणि सुरकीचा नंबर लागला. मी तर लई एक्साइटेड आहे त्याच्याकडे करायला. सुरकी कुठे राहिली? सुरकी यार आले. कुठे होती यार तू? अरे ते मिनी जरा ना ब्युटी पार्लरला गेले ते बोल. हे तुझी तयारी झाली ना? बाकी झाली. तू ना आता समीर चौगला कधी पण यायला हा. तू एकदम तयारी करून राह. कळलं काय? मी काय घालून
मी तुमचा लाडका सेलिब्रिटी समीर चौगुले आणि तुम्ही बघताय तुमचा लाडका कार्यक्रम सेलिब्रिटी तुमच्या दारात. याला बाहेर काढ. बसा बाहेर काढ आणली याला. कार ना बाहेर बाहेर काढ. एक मिनिट अहो सेलिब्रिटी तुमच्या दारात हाच कार्यक्रम मी इथे करायला आलोय ना. म्हणूनच मी तुम्हाला इथं उभं केलंय दारात. सेलिब्रिटी ऐका 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 कार्यक्रमाचं नाव सेलिब्रिटी तुमच्या दारात आहे बरोबर आहे. ते नाव असं असतं कळलं का. आम्ही आता महाराष्ट्राची हास्य जत्रा करतो. जत्रेत 2 शूट करतो का आम्ही नाही की नाही. मीरा रोडचा स्टुडिओ तर शूट करतो ना आम्ही. चौगले तुम्ही नाव बदलून टाका ना. काय काय महाराष्ट्राची हास्य मीरा रोड करा. तुमच्या टेन्शन वरचा फोड महाराष्ट्राची हास्य मीरा रोड. विनोदाचा नवा रोड. तसलं काही करता येणार नाही पण आपण बघू. वा 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 मिश्किलपणा चांगलाच आहे. तुम्ही बघताय की हे जे म्हात्रे कुटुंब आहे त्यांचा मिश्किलपणा अतिशय चांगला आहे. अरे वा वा वा. चल आपण आता आज जाऊया घरात जाऊया. नको नको आत नाही. इकडे 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 आम्ही आत जातो. तुम्ही इकडेच थांबा. हा इकडेच थांबा. ते आता तुम्ही आत केव्हा यायचं माहितीये डोअरबेलचा आवाज काढल्यावर. असा मी नाही काढत. कारण डोअरबेल एक मिनिट स्किट मध्ये मी काढतो. असं कुणाच्या घरी जाऊन तू 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 असं नाही करत मी. नाही तुमचे नाही नाही असं नाही करत. नको ऐकायचं. अरे नको पण तो नाही मी काढतो ना त्याच्या बदली आवाज मला पण येतो. हे बघ मी काढतोय बघ. तसं नाही ऐकते. कसा आहे माहितीये सांगते मी तुला. हे बघ अरे तसा नाही आहे. असा आहे तेव्हा. एक असं नाही आहे. ते असं नाहीये. त्याच्या मागे मेहनत आहे. कुणी नाही काढू शकत. हे बघ तो असा आहे. म्हणून आम्ही खोटा खोटा करतो तो आवाज काढला तरी. चौगुले कोणी फसवतं येऊन तुम्हाला. हरकत नाही. आता येऊया. आता काय आता ते आत यायच्या आधी ते दरवाजाचा आवाज करा मग आता खूप होत हाती होत. आता हे नाही. अरे दामाना ऐकायचं. मी काय झालं का अर्थ आहे का सेलिब्रिटी थांबा ना मी सांगतो. सुरके नको ना त्रास देऊ यार. मी नाही काढतो आवाज. मला दरवाजाचा पण आवाज येतोय बघ. झोपतो यार येऊन. अरे तसा नाही आहे तो आवाज. तो असा आहे. हा सुनील शेट्टी होतोय. नीट काढायचा. त्याच्या मागे 25 वर्षाची मेहनत आहे. असं नाही जमणार. चौगुले कोणी येऊन फसवतं तुम्हाला. म्हणून मुद्दाम खोटा बोललो आम्ही तुम्हाला आवाज काढा. सनई चौगुले. सनई चौगुले नाहीये. समीर चौगुले नाव आहे माझं. मी सांगतो त्या सनई चौगुलेचा आवाज कर ना. त्या कर ना आवाज. तुझ्या बापाचं लग्न आहे. हो दादा. अहो काय करताय. काही बोलतोय यार. अहो ते भाई दिसतायत लय मारतील आपल्याला. त्याच्या अंगावर बघितलं किती सोनं आहे. तुमच्याकडे फक्त 20,000चे केस आहेत. एक्सक्यूज मी 3 लाख रुपयाचे. उरलेत किती 20,000 एवढेच ना. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आपण सगळ्यात आधी वळूया म्हात्रे वहिनींकडे. जर जर इथे बघ कॅमेरा. तर नमस्कार. इथे म्हात्रे वहिनी आहेत. म्हात्रे वहिनी तुमचं नाव काय. मिनी पाशाची सुरकी मना आवडता रावस ना पापलेट. मिनी पाशाची सुरकी मना आवडता रावस ना पापलेट करणारा आलाय आमच्या दारात. मिनी माझा नवरा हाय हेवी वेट. सुरकी एक नंबर. काय ना चांगलं नाव चांगलं होतं पण 25 वर्ष काम करून माझी ओळख काय हे एवढीच नाहीये. कळलं का. अनेक वर्ष मी काम करतोय. नाटकात काम केलेलं आहे. मी गातो सुद्धा कधी कधी. अच्छा कळलं का. कित्येक भूमिका मी लिहिल्या पेललेल्या आहेत. तुम्ही लिहिलंया पेलेले. आम्ही पेलेले लिहिलंया म्हणजे आम्ही प्रत्येक पेल्यावर असं नाव लिहिलंय.
वा वा छान आहे. काय चाललंय यांचं हे? नाही, कसं आहे तुम्ही लवकर सुरू करा. तिचा काय गॅप गेलेला ना मध्ये लय साचलं ती लगेच चालू. तर रसिको आपण आता बघणार आहोत म्हात्रे कुटुंबाची शोधक वृत्ती. रसिको आपण आपल्या घरात अनेक गोष्टी आवरून शोधू कुठे आपण बघतोय की किती फनी आहेत हे म्हात्रे कुटुंब. तर आपण आता बघणार आहोत शोधक. इथे बघा ना जरा, इथे तुमचं चाललंय. तर आपण बघणार आहोत शोधक वृत्ती ह्या कुटुंबाची कशी आहे. रसिको हो, आपण घर आवरताना अनेक गोष्टी आजूबाजूला ठेवतो, तर दिवसभर आपल्याला मिळत नाही. मग आपल्या मेंदूला आपल्याला ताण द्यावा लागतो. या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत तेच आपण बघणार आहोत. हे यांच्या मेंदूला किती ताण देत आहेत ते. आणि ही जर राऊंड तुम्ही जिंकलीत तर तुम्ही जिंकणार आहात सोन्याचं एक नाणं. बरं का, सोन्याचं नाणं. तुम्ही तयार आहात? 1 मिनिटात मला 10 रुपयाचं कॉइन तुम्ही शोधून आणायचं. 1 मिनिटात. टाइम स्टार्ट्स नाव. 10 रुपयाचं कॉइन माझ्याकडे नाही. 10 रुपयाचं कॉइन मला पाहिजे. हा नेहमीच आहे. तोंडातच नका कॉइन, काय पण करतात. 10 रुपयाचं कॉइन लवकर, वेळ संपते. रसिको दुगू होतंय. नाही इथं माझ्याकडे 10 रुपयाचं कॉइन थांबून होतं होणार. रंगत आलेली आहे. मिळणार. वेळ संपते. लवकर टाइम संपतो. आम्ही जिंकलो. सापडला तरी माझ्या हातात आणून इथे ठेवायचं, तरच पूर्ण होणार राऊंड. दे ना लवकर. 5 थांब तू नको. सुरके दे ना. अरे तू थांबव ना. 3 या सुरके दे ना. 2 अरे सुरके दे ना. या घालवून मारलं ना. इथे कुठे हातलं? हरकत नाही. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपला गेम सुरू आहे. पुन्हा वेळ वाढवतोय मी. 3 सुरक्या आपला गेम सुरू आहे ना. सुरक्या तुम्ही मला का मारला? तुझ्या खिशात पारजक्ताचा फोटो कसा? हे पुन्हा वेळ वाढून देतोय. लवकर आपलं हा टेलिकास्ट सुरू आहे. चल. तुझ्या खिशात पारजक्ताचा फोटो कसा? प्रॉपर्टी वाल्याने ठेवला. आजपर्यंत तू माझा फोटो नाही ठेवला कधी खिशामध्ये. सुरक्या तू समजतोय तसा काय नाही. काय आधी हे झालं ना म्हणून मग हे झाला. काय हे झालं म्हणून मग हे काहीच कळत नाही. दोन्ही हे समजावून सांग ना यार. काय सुरक्या हा ते हे झालं. ते मी पाकिट घेतलं ना नवीन विकत. वॉलेट ते नवीन वॉलेट मध्ये ना आता पत्त्याच्या जागी हिचा फोटो ठेवतात. तो फोटो तसाच राहिला. मला काय तू येरी समजलास? चौगला समजाव ना हिला यार. नाही, कारण न पडणारच दिलं तुम्ही. प्लीज. हे जे नको मला सोन्याचं कॉइन. या बांगड्यात जे मला फक्त सांग, हा फोटो कसा तुला असा सोलून काढीन. तू काय पण बोललीस ना तरी खरं काय तर मला आणि माझ्या देवालाच माहिती. मग का माझ्याची खोट वागलास? पैसा मी तुझ्यावर कौरा मरत ना. तू असं वागलास. माझी माफी माग. मी नाही माफी मागणार. माझी माफी माग. मी माफी नाही मागणार. मी आणि माझा प्रेम सच्चा आहे. माझा टेलिकास्ट सुद्धा अडकला. तू माझी भंकस करतोय तो माझे. नाही भंकस नाही. उत्कृष्ट नट असल्यामुळे जे काही कानावर पडतं ते ओघाने बाहेर पडतं. असं नाही माझं. असं चुकून बाहेर पडलेलं आहे ते. त्यांना माझी माफी मागायला सांग. तुरके डार्लिंगचा आपल्यावर विश्वास नाही. मी माफी नाही मागणार. माफी मागायला मी नाही मागणार. थोडीशी पटकन मी नाही मागणार माफी. माफी मागायला सांग, नाही तर मी कॅमेरा फोडून कॅमेराला हात नाही लावायचा. हे फोडा पाहिजे तर हे फोडा. हे स्वस्त आहे. कॅमेराला हात नाही लावायचा. माफी मागायला सांगा त्याला. तुम्ही प्लीज माफी मागा पटकन. सॉरी पटकन म्हणा. माफी बोलले सॉरी बोलले. मी माफी नाही मागणार. नाही माफी मागतात मी काय करू? मग तू माफी माग. मी का मागू? सेलिब्रिटी समीर चौगले. मी तुमची का माफी मागू? माफी मागतो मी माफी तुझी. मी मागतो माफी. एका दोघांच्या स्किट मध्ये मला घेतलं कारण नसताना. ठीक आहे.
मागतो मी माफी. सुरेखा डार्लिंग सॉरी. सुरकीला डार्लिंग बोलला तो. यांचा फील यावा म्हणून मी डार्लिंग म्हणालो. ऍक्च्युली मी नाही ना, मी नाहीच आहे ना. हे आहेत ना इकडे, हे माफी मागतायत ना, त्यामुळे मी असं म्हणालो. ओके ओके, हरकत नाही. मी सॉरी म्हणतो मग तर झालं. सुरकेजी सॉरी. माती खायला लाज नाही वाटली तुला? माती खायला पार जगताचा फोटो ठेवतो खिशामध्ये. पुन्हा तोच प्रॉब्लेम होते. मी ऍक्च्युली नाहीच आहे. हे यांचं मी करून दाखवतोय. सोलून बांगरा ना असा चिरून करीन मधोमध. डायरेक्ट असं नाही बोलू शकत तुम्ही. मी नाहीच आहे ना. मी नाही आहे. एक नंबरचा छपरीपणा केलाय तू माझ्या बरोबर. लक्षात ठेव, उभ्या आयुष्यात माफ करणार नाही तुला. 5,000 डोळ्यात ना डोले गोट्या खेळीन गोट्या. बरोबर आहे. 5,000 नाटकांचे प्रयोग केले. डायरेक्ट असं तोंडावर नाही बोलू शकत तुम्ही. SMS पाठवून प्रेक्षक आपण बोलूया पुढच्या खेळाकडे. तू माझं काय करतो? तिकडे ये. अरे मग किती वेळ चाललाय भांडत? संपव ना यार. तू नाही आहे म्हणून मी बोलतो ना. तुझ्यातर्फे मी बोलतोय ना. तू काय माझं करतोस? बोलून टाक सॉरी आणि मिटाव ना. एवढा कशाला वेळ? अरे मग तू काय नाही बोलला इथे उभा होतोस तू. चल पुढे बोल. चल ठीक आहे, हरकत नाही. हा गेम हरलेला आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. ओके, देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. आपण पुढच्या गेमकडे वळतोय. पुढचा गेम अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला च या अक्षरावरून 3 वस्तू माझ्या हातात आणून द्यायच्या आहेत. युअर टाइम स्टार्ट्स नाव. चला 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 चला. अरे बापरे. अरे लपला चला 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 बोला. हा आता रंगत येत नाहीये. पुढच्या क्षणाला रंगत वाढेल. ठीक आहे. आपण एक ट्विस्ट आणूया गेम मध्ये. आता 3 वस्तू नाही द्यायच्या 6 वरच्या, एकच द्यायची आहे. सोपी आहे. लवकर द्या तुम्ही. चला 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 चला. युअर टाइम स्टार्ट्स नाव. कमॉन कमॉन कमॉन. चला. नाही शोधणार आहे तिला सांगा. तू आता माझं डोकं नको फिरवू प्लीज प्लीज. नाही त्याला सांगा. अरे नाही बोललं कळत नाही काय तुला? ठीक आहे. तसं पण तुला जमणार नाही. कारण च हे अक्षर कसं दिसतं हेच माहित नाही. ए सुरक्या तसा तुझ्या आहे ना. हे घे. काय चाकू. चाकू माझ्याकडे पण आहे. हे जे चमचा. हो हो. मग च आणि च वरून चप्पल. अरे वा. एक मागितलं. चुटकी. काय दिलं तुम्हाला? चुटकी. तुझ्या हे काय? चिमटा. मग ही घ्या चापड. ह्या वस्तू नाही. ही घ्या चमाट. ऍक्च्युली वेगळं. तुम्ही परत पण जाऊ शकता. मग हा घे चोफा. हा घे चणे. मग हे घे चट. अरे काय चाललंय तुमचं? अरे घाबरा. इकडे या. ज्यावरून वस्तू मागितल्या ह्या चणे बिने वस्तू आहेत तुमच्या. चिमटे बिमटे वस्तू आहेत दिसतात डोळ्याला. अरे यार तू कॉन्सन्ट्रेट कर ना खेळावर. कसं करू या चौगला? कसं करू कॉन्सन्ट्रेट त्यांच्यात? आपले सुरकी डार्लिंग आपल्यावर डाऊट घेता यार. प्राजक्ताचा एक फोटो सापडला म्हणून. अरे हिचा फोटो कुठे ठेवला माहितीये तुला? कुठे ठेवला माहितीये? हा बघ. काहीच बोललो मला गुदमरायला काय होतंय. एक मिनिट. हे बघा म्हात्रे वहिनी. त्यांनी फोटो लावलाय की नाही? त्यांनी पोटावर लावलाय. छातीवर लावला असता तर गोष्ट सुरके. छातीवरच लावला होता. पण तू एका जागी स्थिर असते काय? नुसती चलवल आणि वरतून घसरून पोटावर. ठीक आहे आता झालं. ओके. हा आता पटकन एकमेकांना सॉरी म्हणून टाका. नाही बोलणार. माझा तर काही संबंधच नाही. मी माझा गैरसंबंध. तिला सॉरी बोलायला सांग. मी नाही बोलणार. प्लीज सॉरी म्हणायला सांग. मी नाही बोलणार. अरे ते नाही बोलत आहेत सॉरी. मी काय करू आता? मग तू नाही बोल सॉरी. ते नाही बोलत आहे सॉरी. काय करायचं तुम्हाला? मग तू बोल सॉरी.
मी का बोललो सॉरी? पण मगाशी माझ्या बदली बोलला होता तर तिच्या बदली सॉरी. दरवाजा यार, तुमचं कारण असताना मला येऊन सॉरी म्हणायला लागतं यार. जा मग, नाही ठीक आहे बोलतो, चल. सॉरी आहे असं नाही. सुरकी मला चुम्मा देऊन सॉरी बोलते. चल सॉरी बोलूया आता. चल चल सुरू करूया. चल चल सुरू करूया. सुरके इथे नाही चुम्मा देत. ए चल चल, शाना मोठा इथे देत नाही. चल चल मशहूर फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर कुलदीप, क्या मैं अंदर आ सकता हूँ? आलास तू आत आलास. अरे, ये क्या ये हा? काल रात्री बोलणं झालं होतं ना यार. 10 वर्षांनी आपलं गेट टुगेदर आहे यार, 15च्या बॅचचं. चल ना यार. आय नो पण घोळ झालाय रे. काय? अरे माझा भाचा आहे ना निमिष कुलकर्णी. तुझा भाचा म्हणजे मनोज जोशींचा तू भाचा? तुझा आणखीन एक भाचा. किती भाचे आहेत या शो मध्ये यार? मुद्द्यावर लक्ष दे ना. बोल. हा भाचा आहे ना माझा निमिष कुलकर्णी, त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आहे अभिनयाच्या गुन्ह्यावरून. तर मला तिथे जावं लागेल आता. काय करायचंय मला, निमिष परत कधी अभिनय करणार नाही असं हमीपत्र लिहून द्यायचंय, जामीन द्यायचे. जामीन द्यायला तू चाललाय? हो मग पर्यायच नाही. त्याच गुन्ह्याखाली तुलाही अटक होऊ शकते. म्हणजे बरं, म्हणजे तुझ्या स्किट मध्ये मदत करायला यायचं आणि तू माझीच. जातो मी. हा समज जरा आलो मी. ए लवकर ये यार. यार मला सांभाळावं लागणार जरा वेळ. एक्सक्यूज मी डॉक्टर, मे आय कम इन? या ना, विचारताय काय? या ना या ना प्लीज. थँक्यू. येस. ऍक्च्युली मला अपॉइंटमेंट हवी होती मसाजची. आय नो खूप उशीर झालाय बट प्लीज. नाही काही उशीर झालेला नाहीये. उलट जरा वेळ आधी आला असतात ना तर उशीर झाला असता खूप. प्लीज या बसा. ते फिजिओथेरपी मसाज ते तुम्हीच करता ना? नाही ते मीच करतो. फिजिओथेरपी मसाज मीच करतो. करूया? हो. या लगेच. आजोबांना असू दे ना, आपण करूया. या. नाही त्यांची ट्रीटमेंट करायची. आजोबा या ना. सावकाश. आजोबांची करायची होती का ट्रीटमेंट? आजोबांची ट्रीटमेंट होत नाही वाटतं तुमच्या क्लिनिक मध्ये? नाही तसं नाही म्हटलं. थोडक्यासाठी कशाला आता? काय थोडक्यासाठी कशाला आता वेळ घालवायचा असं म्हणतोय मी. या काका बसा. आजोबा अरे बसा म्हणल्यावर बघायचं इकडे तिकडे, देह टाकून नाही द्यायचा असा. कुठे बसायचं? मागे. सांभाळून प्लीज. इट्स ओके. अरे माझी कंबर दुखते. मला काळजी वाटली यांची. नाही मी तिची काळजी घेतो. तू माझी काळजी घे. ये इकडे. काय झालं माहिती काय, आयुष्यभर ना कंबर कसून काम केलं, त्याच्यामुळे आता कमरेमुळे घरी बसून राहायची वेळ आली माझ्यावर. मुळेच झालंय पण सगळं. हो की नाही? कोणी सांगितलेलं तसं सगळं करायला? कसं? ऍक्च्युली काय झालं ना, हा मागच्या आठवड्यात पुण्याला गेला होता. तिकडे आमचा भीमा काका राहतो. तर तो तिकडे बाथरूम मध्ये पाय घसरून पडला बिचारा. तो तिथे कसा पडला हे यांनी इथे ऍक्टिंग करून दाखवलं आणि हाही पडला आणि कंबर मोडून घेतली. असं कसं होऊ शकतं? असं कसं म्हणजे खोटं बोलतात ती. अरे आमचा भीमा आहे ना एक नंबरचा व्यंत्र आहे. तुला सांगतो, असा बाथरूम मध्ये गेला, असा आंघोळीला पाय घातला. काय करताय ते? तू का
कशाला प्रत्येक गोष्ट अभिनयात दाखवतो रे? बस ना तू इथे. इथं बसा आजोबा, मागे या, थोडं मागे या, मागे येऊन बसा. अजू प्लीज. त्यांना त्रास होतोय, तुम्ही प्लीज असं करू नका यार. तुम्ही प्लीज त्यांना चेक करता का? आता हे काय वय आहे का त्यांचं पाय घसरण्याचं? नाही त्यांचं वय नाहीये, पण माझं आहे. काय काम आहे माझं, उपचार करणं. हो ना, थोडी माहिती हवी आहे, बेसिक. या जरा इथे या. काय नाव काय म्हणाल तुमचं? प्रियदर्शिनी. हो माय गॉड, हे किती सुपर्ब नाव आहे यार, प्रियदर्शनी. वाव, आय मीन दर्शनीच कुणालाही प्रिय वाटाल अशाच आहात तुम्ही. नाही रिअली, आय मीन इट. जास्त बोलतोय. नाही हो, रिअली यार, आय मीन इट यार. ओके, आय बिलीव्ह यू. ओ माय गॉड, ओ माय गॉड, तुम्हाला खडी आहे? हो ना, सॉरी सॉरी म्हणू नका, सॉरी म्हणू नका. खडी आहे तुम्हाला? नाही, आय कांट बिलीव्ह इट. इट्स नॉट. मला हात लावून बघावं लागेल. नाही. ओके, कॅन आय टच इट? मे आय? ओके. ओ माय गॉड, ओ ही खरी आहे. ओ डॉक्टर, मला पण खडी आहे इकडे. ती खडी नाही अजू, कवळीमुळे पडलेला खड्डा आहे की नाही तो. बसा बरं. हळू, सावकाश. यू वर सेइंग? हा, आणि मी म्हणत होतो, तुम्ही एकटं कसं खूप वेळ माझ्याकडे बघू नका. का? कारण माझं नाव तेजस आहे. हा मग? तेजस? हा मग? बरं जाऊ दे, हरकत नाही. मला तुमचा मोबाईल नंबर लागेल फक्त. अरे तिकडे काय कांदा पोळ्याचा कार्यक्रम चालू आहे काय? माझी इकडे कंबर माझी तपास इकडे. हॅलो, आजोबांना तपासतो मी आता. आजोबा, नाव काय म्हणाला तुमचं? माझं नाव पंढरीनाथ आणि ही माझी नाथ. नाही फुटलं वाटतं, मरू दे, जाऊ दे ना. मगाशी तू हिचं नाव घेतलं तेव्हा वाव मस्त सॉलिड, आणि माझं नाव घेतलं तर कायच नाही बोललास मला. ते छान नाव आहे आजोबा, तुमचंही खूप छान नाव आहे, पंढरीनाथ नाही का? अगदी विठुरायाचं नाव आहे तुमचं. आणि तुला सांगतो, पंढरपूरला गेलो होतो ना, असं टुन्न दिसी. काय चाललंय अजू? तू गंमत करतोयस माझी. तू नेहमी असं करतो. मी लिमलेटच्या गोळ्या देणार नाही तुला. मला लिमलेटच्या गोळ्या पाहिजे. चोखायला लागते मला. सो स्वीट. तुमचं नातं किती गोड आहे अहो. थँक्यू. मी यांची ट्रीटमेंट करतो. हा काका, जरा इकडे बघा. एक मिनिट. हा ठीक आहे, आता त्या बाजूला बघा. परफेक्ट काका. आता काय करायचंय, साधारण 30-40 सेकंद तिकडेच बघायचंय. हा, कान बघायचा प्रयत्न कर. नका माझा नाही, तुमचा कान बघा, तुमचा कान बघायचा प्रयत्न करा. हे बेनिफिशियल आहे. तुम्ही या इकडे. येस. सी, Ajju is doing good. Yes. He's very cooperative. हो ना? Just like you. Actually मला एक विचारायचं होतं तुम्हाला. Oh my God. काय? मला आत्ता इथे कॉम्प्लिमेंट द्यायची आहे तुम्हाला, प्लीज. काय? हो, तुमचे डोळे किती सुरेख आहेत. थँक्यू. मी काय म्हणतो, तुम्ही राहता कुठे? महावीर सोसायटी, तक्षशिला अपार्टमेंट. Oh my God. Really? Yes. No, you're kidding. No. Oh, किती सुंदर ऍड्रेस आहे हा. तक्षशिला मध्ये राहता तुम्ही. आय मीन रिअली? यार, मला तुमचा फ्लॅट नंबर सांगा. B505. वाव. अगं तो कौतुक नाही करत आहे, वाव शोधतोय. वाव. अजू प्लीज ट्रीटमेंट कडे लक्ष दे. मी गोळ्या देणार नाही. मला निम्म्याच्या गोळ्या पाहिजे. मला खाता सुकतो. मी काय म्हणत होतो, 505. व्हॉट अ कॉम्बिनेशन यार. थँक्यू. आता एकच, मला तुमचा मोबाईल नंबर सांगा पटकन. 960. वाव. आय मीन वाव. नाही पण पूर्ण नाही झालाय अजून. नाही, 9 पासून सुरू झालं ना, चांगलाच असणार. 9. वा क्या बता. हा सांगा, नंबर सांगा. 960778.
अरे एक म्हातारा माणूस कधीपासून इकडे मान अडकून बसलाय. झालं का रे तुझे 30 सेकंद? अजून 2 मिनिटं बाकी आहेत. अरे बापरे, अजून 2 मिनिटं आहेत होय. बर, त्याच्यानंतर मी मोकळा. एक्सक्यूज मी, जस्ट चेक युअर फोन. अरे बापरे, कोणाचा मेसेज आला? 1 मिनिट. तुझ्या गालावरची खळी म्हणजे गुलाबाची पाकळी. आता कोणी मला केला एवढा? थांबा, फोन करून चेक करतो. आजोबा हे बघा, हे चालणार नाही, असं चालणार नाही अजिबात. हे फिजिओथेरपीच्या वेळेला हे अलाउड नाहीये. फोन आधी तो मेसेज डिलीट करा आताच्या आता. असं नाही चालणार. आय एम व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. सॉरी अजू, तू एकही गोष्ट सिरियसली घेत नाहीस. आपण का आलो इथे? मजा चालली माझी. मी एक काम करतो. तुम्हाला आता फिजिओथेरपी देतो आम्ही. एक काम करा, आता खाली वाका. 1 मिनिट. वाकलात. आता एक काम करा, गुडघ्यातनं हात टाका. चला आजोबा, आता काय करायचं आपल्याला? काय करायचं? उड्या मारत मारत त्या बाजूला जायचंय. चला, ह्याला फिजिओथेरपी म्हणतात होय. आमच्या शाळेत उगाच आम्ही याला शिक्षा म्हणायचो लहानपणापासून. फिजिओथेरपी. अजू प्लीज, आता मी तुला शेवटचं सांगते, तू आल्यापासून नुसती गंमत करतोयस. मी आता शपथ घालते. तुम्ही मला माझं काही बरं वाईट झालं ना पण सुटली म्हणे. पण मी करतो मी फिजिओथेरपी. हे मी करतो फिजिओथेरपी. आजोबा करत राहा, हे बेनिफिशियल आहे कमरेसाठी. मी काय म्हणतो, नेक्स्ट संडेला काय करताय? फ्रीच आहे. माझ्यासोबत याल म्हणजे चालेल ना तुम्हाला? बघा, हिपहॉप नाईट आहे, छान एन्जॉय केला असता आपण. माझ्या छातीचे पायांचे इथे हिपहॉप झाले. अरे कुठे फेडाल हिपहॉप? अजू बघा ना. बघतो आजोबा. ओ आजोबा. आजोबा गोळ्या. अजू हे गेले वाटतं. 1 मिनिट. अहो, यांचा श्वास बंद आहे. हे बघा, तुम्ही रडू नका प्लीज. तुम्ही इकडे या प्लीज. हे बघा, ऐका ना. हे बघा, मी हे मुद्दाम नाही केलं. ऍक्च्युली मी डॉक्टर नाही आहे. माझ्या मित्राचं क्लिनिक आहे. तुम्ही आलात, तुम्ही मला आवडलात म्हणून मी हे नाटक केलं थोडं. पण हे मी जाणून बुजून नाही केलं. शपथ मला वाचव. माझी काही चूक नाहीये. काय बोलताय तुम्ही? डॉक्टर, माझ्या भोया भाबड्या नातीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करतोय. हे बघ, गेली 35 वर्षांना योगा करतोय मी. सलग 5 मिनिटं श्वासाचा रोखून धरू शकतो मी. हिला फसवतो. तुम्ही आला जाता. तू गेलास कामात. तू कामात गेला जाता. एक मिनिट. मारा तुम्ही मला मारा. पण ते भीमा काका कसे पडले ते सांगा नाही. अरे वेंदळा भीमा आमचा गेला बाथरूम मध्ये आणि याचा पाय घटला. डॉक्टरला